जादा परताव्याचं आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नोव्हेंबर 2022मध्ये शाहूपुरी पोलिसात एस ट्रेडर्सच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं होतं। आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणी आज तागायत 17 जणांना ताब्यात घेतलंय। 19 ऑगस्ट 2023 रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी एस ट्रेडर्सची कर्मचारी असलेल्या श्रुतिका सावेकर हिला ताब्यात घेतलं होतं। त्यावेळेपासून ती न्यायालयीन कोठडीत होती। दरम्यान तिच्या वतीनं ॲडव्होकेट पल्लवी कांते यांनी सावेकरला जामीन मंजूर करावा अशी मागणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश SP गोंधळेकर यांच्याकडे केली होती। आज या सुनावणी दरम्यान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश SP गोंधळेकर यांनी श्रुतिका सावेकर हिला सशर्त जामीन मंजूर केलाय।